आज आपल्याला माहिती आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देशामध्ये पहिल्यांदा सहकारिता मंत्रालय तयार केलं. आपल्या देशात सहकार हा 5-7 राज्यांपुरतं खरं म्हणजे मर्यादित आहे. त्यामुळे केंद्र सरकारला सहकार हा विषयच कधी वाटायचा नाही. केंद्र सरकारमध्ये ऍग्रीकल्चर मिनिस्ट्रीमध्ये एक डेस्क होता सहकाराचा. त्याच्या व्यतिरिक्त सहकाराकरता काहीच नव्हतं. पण सहकाराचं महत्व हे मोदीजींनी समजून घेतलं, सहकारिता मंत्रालय तयार केलं आणि पहिले सहकारिता मंत्री म्हणून माननीय अमितभाई शहा यांना नेमणूक दिली. आणि आज आपण पाहतो सहकाराच्या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सहकार क्षेत्राला बळकट करणाऱ्या, सहकार क्षेत्रामध्ये नाविन्यता आणणाऱ्या या आता मोदीजींच्या सरकारने अमितभाई शहांनी सुरू केलेल्या आहेत. आणि काही लोक असं म्हणायचे की सहकार टिकेल नाही टिकणार, मोदी सरकारमध्ये सहकार तुम्ही टिकवणार आहात का, अशा अनेक वल्गना 14 साली करायचे. आज तेच लोक म्हणतात की जेवढं सहकार क्षेत्राकरता मोदीजींच्या सरकारने केलं तेवढं यापूर्वी कुठल्याही सरकारने कधी लक्ष देखील घातलं नाही. आणि म्हणून मला हा विश्वास आहे की शेवटी सहकारातनंच आपण समृद्धीकडे जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने हा एक अतिशय चांगला उपक्रम, आपलं स्वतःचं त्या ठिकाणी मुख्य कार्यालय आणि त्याची इमारत, हा आपण जो उपक्रम घेतला त्याबद्दल आपले अतिशय मनापासनं मी अभिनंदन करतो.